ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि एक महत्त्वाची बातमी, भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत, पण मुख्यमंत्री भाजपचाच व्हावा अशी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची भूमिका असल्याचं कळतंय। पक्षाची भूमिका भाजप पक्षश्रेष्ठींच्याकडे सुद्धा स्पष्ट करण्यात आली आहे। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, अत्यंत महत्वाची माहिती आता समोर येते की ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पक्षाला जो जनाधार मिळाला, आणखीन याचमुळे राष्ट्रवादी जो सहयोगी पक्ष आहे अजित पवार यांच्या पक्षाने सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। आपली भूमिका त्यांनी स्पष्ट घेतली की भारतीय जनता पक्ष पाठोपाठ आता राष्ट्रवादी सुद्धा आग्रही आहे ती भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा। खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रवादीची पसंती आहे ही सुद्धा त्यांनी भूमिका स्पष्ट केली, पण असं करत असतानाच मुख्यमंत्री कोण हा भाजपचा अंतर्गत निर्णय असू शकतो अशीही भूमिका त्यांनी घेतली आहे। पण जरीही पक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री कोण हा निर्णय घेण्याचा अधिकार भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत कमिटी, कोर कमिटी, वरिष्ठ नेत्यांना असला तरीही त्यांच्या सोबतच महायुतीत असलेला अत्यंत महत्वाचा घटक पक्ष ज्यांच्याकडे 41 जागा आहेत त्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री व्हावा ही भूमिका आपल्या पक्षाच्या वतीनं स्पष्ट केल्याची माहिती आपल्याला समजते। देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला सुद्धा राष्ट्रवादीकडनं पसंती आणि आग्रही भूमिका असल्याची माहिती सुद्धा आता समोर आलेली आहे। सत्तेच्या सारीपाटातला हा अंतिम अध्याय आता आहे आणि आज रात्री दिल्लीत या सगळ्या गोष्टींवर शिक्कामोर्तब होणार आहे निश्चित। प्रशांत, खूप महत्त्वाची बातमी। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।